आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की। विद्यार्थी आंदोलकांवर भाजप खासदार कंगना रनौत यांची बोचरी टीका। पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिल्यास लवकरच शांततापूर्ण आंदोलनाद्वारे याला प्रत्युत्तर देणार अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा। नया शिक्षा मंत्री चुना, एक ऐसे व्यक्ति को इस पद पर आसीन किया जिसने एक गर्भवती महिला के बलात्कारियों की रिहाई पर अपनी सहमति व्यक्त की। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार देण्याच्या निर्णयावरून प्रियंका गांधींचा निशाणा, लोकसभेत गदारोळ। महाराष्ट्र सरकार आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला आदेश। आसाम, बिहार नंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहे, त्या संदर्भात काय? शरद पवारांनी फेटाळल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा। मुंबईत एफडीएची मोठी कारवाई, नियमांची पायमल्ली केल्यानं सीसीआय, एमआयजी सह 5 नामांकित क्लबमधील कॅन्टीन परवाने निलंबित। राज्यातील विविध भागामध्ये 29 ते 31 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा। नागपुरात मुसळधार पावसानंतर अनेक भागांमध्ये पाणी भरलं। सोमलबार शाळेच्या मैदानात पाणी, विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका, तर उद्या शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर। खोपोलीमधल्या झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 70 पेक्षा जास्त पर्यटकांची सुटका। मुसळधार पावसानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं अडकले होते पर्यटक। आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, ठिकठिकाणी भूस्खलन। टॉन्स नदीवरील पूल कोसळला, वाहतूक ठप्प। आता बघूयात एक राजकीय घडामोड। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। पत्रकारांच्या या प्रश्नाला काहीही संबंध नाही, काही अर्थ नाही असं थेट उत्तर देत शरद पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या। पण गेल्या काही महिन्यांपासून थंड बस्त्यात पडलेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आला, तो गेल्या काही दिवसांमधल्या भेटीगाठींमुळे। 22 जुलैला विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांची पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी भेट घेतल्याची माहिती आहे। त्यानंतर 27 जुलैला एकाच दिवसात आधी सुनील तटकरे आणि त्यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहांची भेट घेतल्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या। पण शरद पवारांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्यात। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहे, त्या संदर्भात काय? शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही। म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा मी पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतो, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही। केंद्रीय मंत्र्यांचं आणि सर्व इतर विरोधी पक्ष नेत्यांचं आणि मग त्या अनुषंगाने त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी ते गेले होते। त्यामुळे काल एका चॅनलशी बोलत असताना मी स्पेसिफिकली सांगितलं, आदरणीय पवारसाहेब कधीही NDA बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताईसुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्हीसुद्धा आहोत। आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत। त्यामुळे कुठेही आमची NDA बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही। आता बातमी आहे उपराजधानीतून, म्हणजे अर्थात नागपूरमधनं।
नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलंय. या मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी साचलंय. नागपूरमध्ये पडलेल्या या पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेत पाणी साचलं. शाळेत अडकून पडलेल्या या विद्यार्थ्यांना स्थानिकांनी बचाव कार्य राबवत सुखरूप बाहेर काढलंय. नागपूरच्या त्या टोपे हॉल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक दुसऱ्या बाजूनं वळवण्यात आली. शहरातील नरेंद्रनगर रेल्वे पुलाच्या खाली पाणी साचल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. मनीषनगरचा अंडर ब्रिज पाण्याखाली गेल्यानं ब्रिज बंद करण्यात आला. हिवरीनगर, बेसा, बेलतरोडी भाग पाण्याखाली गेला. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पावसाचं पाणी साचलं होतं. शाळा सुरू असताना मैदानात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाल्याची शक्यताही वर्तवली जाते. मात्र बचाव कार्यात या विद्यार्थ्यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे हे पाणी साचल्याचा दावा केला जातोय. नागपूर शहराला आता हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. आणि नागपूरमधील सोमलवार शाळेचे मैदान ज्या ठिकाणी पाणी भरलेलं होतं आणि विद्यार्थ्यांची शाळा देखील त्या दिवशी भरलेली होती, त्यामुळे सुरू असलेल्या शाळेतनं अखेर हे पाणी ज्या पद्धतीने भरायला लागलं तो अंदाज लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्यांना सुखरूप तिथून बाहेर काढण्यात आलं. आणि त्यामुळे आता एकूण पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या नागपूरमधील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या नागपूरमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील काही वर्ग जे आहेत त्या वर्गांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. हे निश्चितपणे कळू शकलेले नाही की सरसकट 1ली ते 10वी या वर्गांना सुट्टी मिळाली आहे का, पण तुर्तास तरी असं कळत आहे की 1ली ते 5वी या वर्गांना तरी सुट्ट्या देण्यात आल्याचं कळत आहे. पिछले 2 घंटे में 110 mm बारिश हो गई है. पूरे नागपुर में लो लाइंग एरिया में पानी जम गया. ये आप देख रहे हो कि हमारे ऑलरेडी रिस्पांस हमारा चल रहा है, लेकिन बारिश बड़े पैमाने आने की वजह से ये पानी का आप देख रहे लेवल बढ़ गया है. अभी बारिश रुकी हुई है. 2 से 3 घंटे में हमारी टीम पूरा ये पानी निकालने का कार्रवाई चल रही है. कि बारिश आना ना आना ये किसी के हाथ में नहीं है, लेकिन जिस तरह से बारिश आई तो स्कूल में पानी भर गया और जैसे हमको स्कूल की तरफ से मैसेज आया हम टेंशन में आ गए, क्योंकि आप देख सकते हैं कि जिस तरह से रास्ते के वजह से अंदर जाने में दिक्कत हो रही है, लेकिन स्कूल वालों ने अच्छा केयर किया. जो ग्राउंड फ्लोर वाले बच्चे थे उनको फर्स्ट मतलब 1 साल से है. हालांकि ये धूपकाले में ही कंप्लीट होना चाहिए था, लेकिन अभी तक हुआ नहीं है. आगे अगर कुछ बच्चों को होता है तो उसकी जिम्मेदार कौन? हर जगह रास्ते खोद के रखे हैं इन्होंने. ये रास्ते खोदने के ये इनको बारिश में टेंडर निकालते, हर जगह बारिश में निकालते. हर जगह रास्ते जाम है, हर जगह. इतना विकास करना पड़ता. जानलेवा हमला ये विकास नहीं, जानलेवा हमला ये.